माझं नाव राजेश्वर कवडू मदनकर, राहणार एरद. मी 4 वर्षापासून शेती करत आहो आणि म्हणजे रासायनिकच शेती करत होतो. फक्त आता 1 वर्ष झाला मी सेंद्रिय शेती करत आहे. आता मी 4 एकर शेती केली आहे. त्याच्यात 2 एकर सेंद्रिय शेती आहे आणि 2 एकर रासायनिक आहे. तर त्याच्यात 1 एकरमध्ये फक्त पराठी आहे आणि तूर आहे आणि गहू म्हणजे सोयाबीन तर गेलंच. आणि आता पराठी आणि तूरच आहेत, पण ते सेंद्रिय आहे. मी रासायनिक शेती करत होतो आणि फवारणी मारता लई तकलीफ होय आणि वांत्या उलट्या वगैरे काही. आणि मग नंतर आकाश मसराम भेटला आणि मग त्याने सांगितलं सेंद्रिय शेतीबद्दल. तर मी सेंद्रिय शेती करायला गेलो. सेंद्रिय शेती करायला घरच्याचा सपोर्ट भेटला. मग घरच्याईने सपोर्ट दिला का करावं बा. मग नंतर काय ते तर मग ते घरीच केलं आणि थोडं मेहनत लागली, पण आपला जीव सुरक्षित राहिला. मेहनत कमी लागे पण तकलीफ जास्त होय शरीराला. आणि मग नंतर सेंद्रिय शेतीमध्ये कसं मेहनत जास्त लागली पण शरीराला काहीच नाही हानिकारक, म्हणजे काहीच नाही. पहिली मी रासायनिक फवारणी करता खूप बिमार पडत होतो आणि आता म्हणजे काही बिमार पण नाही, पूर्ण एकदम तंदुरुस्त आहो आणि काही तकलीफ बी नाही. सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही पण करता पराठी, पण खर्च कमी लागत आहे आणि थोडं 1-2 क्विंटलचा फरक आहे रासायनिकमध्ये. आणि सेंद्रियमध्ये थोडं 2-3 क्विंटल कमी होते आणि रासायनिकमध्ये 4-5 क्विंटल जास्त होते. याचाच फरक आहे. पैसा म्हणजे कमीच लागत आहे. सेंद्रियमध्ये कमी लागत आहे, रासायनिकमध्ये जास्त लागत आहे पैसा. पहिली रासायनिकमध्ये जमीन कडक होती. आता सेंद्रिय चालू केलं तर पूर्ण भुसभुशीत झाली जमीन आणि ते कीड पण जास्त दिसायला लागले. पहिली रासायनिक करत होतो त्याच्यात कीडच काहीच नाही दिसे. आता म्हणजे पक्षी पण बसत नव्हते वावरात, आता पक्षी पण बसते आणि कीड पण जास्त दिसते. लोक म्हणे सेंद्रिय शेती काऊन करता, ह्या जमान्यात पिकत नाही. पण लोक काही म्हणे पागल आहे का म्हणून, पण ते पागला त्याचं सोडून दिलं. माझ्या मनाचंच केलं मी ना, तर माझा फायदा झाला. आणि आता हे समोर पण हेच शेती करणार मी, सेंद्रिय शेती. म्हणजे गव्हर्नमेंटतर्फे काही सेंद्रिय शेती करायला काही म्हणजे मदत मिळत असेल तर आणखी शेती करू.